काँग्रेसचे शिरोळ तालुका अध्यक्ष आणि दत्त सहकारी साखर कारखान्याचे संचालक दरगू गावडे यांनी शेतकरी राहुल माने यांना फोनवरून शिवीगाळ केली। कारखान्याच्या चेअरमनला फोन का केलास या कारणावरून शेतकऱ्याला धमकी देण्यात आली। त्याच्या निषेधार्थ आज आंदोलन अंकुशच्या वतीने पोलिसांना निवेदन देऊन दरगू गावडेंवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। शिरोळमधील शेतकरी राहुल माने यांनी दत्त साखर कारखान्याचे प्रमुख गणपतराव पाटील यांना फोन करून अडचणीतील उसाला आधी तोड द्या अशी मागणी केली होती। त्याचा राग मनात धरून काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आणि दत्त साखर कारखान्याचे संचालक दरगू गावडे यांनी रोहित माने याला फोन करून शिवीगाळ केली। त्यावेळी गावडे यांनी मानेला मारण्याची धमकी दिली। या प्रकारानंतर आज आंदोलन अंकुशच्या वतीने शिरोळ पोलिसांना निवेदन देऊन गावडे यांच्यावर कारवाई करावी तसंच दत्त कारखान्याच्या संचालक पदाचा आणि काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी धनाजी चुडमुंगे यांनी केली आहे। आणि सतेज पाटलांनी सुद्धा मी रात्रीच त्यांना फोन करून हे सगळं ऑडिओ पाठवलेला आहे, त्यांना गांभीर्य आणून लक्षात दिलेलं आहे। सतेज पाटलांनी सुद्धा आजच्या आज याला तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून काढायला पाहिजे आणि यांच्यावर कायदेशीर कारवाई करायसाठी त्या लोकांनी सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे, जेणेकरून ही शेतकऱ्यांची खरोखर लोक आहेत असं शेतकरी मानतील। आणि जर या लोकांनी यांच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही उद्याचे दिवस वाट बघणार। परवा दिवशी या तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करणार, कुणी जर तालुका अध्यक्ष जर अशा पद्धतीने जर दमदाटी आणि शिव्या देत असेल तर ह्या काँग्रेसच्या कुठल्याही चिन्हावर जे उभारलाय माणूस त्याला मतं टाकू नका असं आम्ही आवाहन करणार।